म्हणून बाबांनी, माजी चेअरमन बाबांनी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांना विनंती केली, आमची कारखाना आहे पण आमच्या मुलांना तिथे शाळेत प्रवेश मिळत नाही. आणि वसंतदादांनी साध्या कागदावर बाबांच्या समोर घेऊन दिलं की सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाला 5वी ते 10वी पर्यंत सर्व वर्ग अनुदान तत्वावर देण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किती किंमत, आणि एका वेळेला 5वी ते 10वीचे सर्व वर्ग अनुदान तत्वावर आपल्याला मिळाले. मी या ठिकाणी मुख्याध्यापक पद सोडून आलो असिस्टंट म्हणून, पण योगानं पुन्हा मुख्याध्यापक झालो. त्यावेळी शाळेची अवस्था अशी होती की आपल्याला 5वी ते 10वीचे वर्ग सुरू झाल्यानंतर घरी राहिलेले, गुरु राखणारी अशा मुलांना आम्ही गोळा केलं आणि 5वी ते 10वीच्या वर्गातली हे वर्ग सुरू झाले. कारखान्यावरचे कोणीही पालक आमच्याकडे मुलं पाठवत नव्हती. बाबांनी एकदा मला सांगितलं की जगताप सर, जी मुठ्ठे आणि वाणीवरच्या शाळेला जातात कसं काय, बाबा थोडे दिवस जातील. ते म्हणजे मला काय तुम्ही सांगायचं नाही, तुम्हाला पाहिजे ते शिक्षक घ्या, पण आपले विद्यार्थी वाणेवडीला जातात असं नको व्हायला. मोठी जबाबदारी माझ्याला पडली आणि मी फार नशीबवान की बाबांनी मला सर्व परवानगी दिल्यामुळं असे नामवंत शिक्षक मला तुमच्या समोर आणतात. बारामती तालुक्यामध्ये 58 हायस्कूल्स आहेत. त्यापैकी आपलं एक हायस्कूल आहे असं न वाटतं आपल्या हायस्कूलमध्ये काहीतरी वेगळेपणा पाहिजे. बारामती तालुक्यामध्ये इथं आपण टेक्निकल सुरू केलं, 8वी पासून सेमीचे वर्ग सुरू केले, संस्कृत सुरू केलं, इतरांपेक्षा आगळं वेगळं काहीतरी सुरू केल्यानंतर जेजुरी पासून गाड्यांनी विद्यार्थी आपल्याला येऊ लागले. बारामती तालुक्यामध्ये MS हायस्कूल सोडलं तर जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या विद्यालयात होते. फार शिक्षक कष्ट घ्यायचे, प्रचंड कष्ट घ्यायचे. हे सर्व क्रेडिट या सर्व शिक्षकांचं प्रचंड प्रत्येकाने झोकून दिलेलं असायचं. पवार सरांचा उल्लेख केला, येवले सर, जगताप असे चांगली लोक आपल्यात आज नाहीत. या सर्वांनी फार प्रचंड असं काम केलं आणि त्यामुळं शाळेची भरभराट झाली. तुमचा हा जो प्रयत्न होता फार मनापासून मला आनंद झाला. मी कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर अर्धा तास अगोदर येतो. मुलं भेटल्यानंतर प्रत्येकाला वैयक्तिक मला बोलता येतं, कुठं असतात, काय करतात.